हॅलो फ्रेंड्स, तर बघा आज आपण मशरूमची भाजी बनवणार आहे। सो त्यासाठी मी मशरूम छान धुवून घेतलेले आहे आणि कट करून घेतलेले आहे स्वच्छ करून। सो त्यानंतर तेल थोडंसं घातलेलं आहे कढईमध्ये, ज्यामध्ये आपण भाजी बनवणार आहे त्याच कढईमध्ये। सो मशरूम थोडे फ्राय करून घेतलेले आहे आणि मग काढून घेतलेले आहे। ते 5 ते 7 मिनिटं लागतात याला। त्यानंतर एक ग्रेव्ही बनवत आहे। तेल घातलेलं आहे थोडंसं कढईमध्ये आणि आपण जी ग्रेव्ही बनवतो पनीरच्या भाजीसाठी वगैरे, ज्यामध्ये आपण टोमॅटो, कांदा, लसूण, सांबार असं कोथिंबीर ज्याला म्हणतात ते आपण मिक्सर करून घेतो आणि तेलामध्ये घालतो। सो मी सेम तेच केलेलं आहे। त्यानंतर हे 2 मसाले जे मी आता दाखवले ते यामध्ये घातलेले आहे। ती ग्रेव्ही आधी जी आपण घातली ती थोडी तेलामध्ये होऊ द्यायची, तेल सुटू द्यायचं आणि त्यानंतर शिजू द्यायची आणि त्यानंतर मग हे 2 मसाले घालून ही ग्रेव्ही छान आपल्याला परतवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। यामध्ये आता मी थोडे मसाले घालते, जसं की लाल तिखट, धनेपूड, जे पण तुम्हाला वाटत असेल तसं। तर मसाल्यामध्ये हे प्रॉपर मसाले असतात, पण थोडी स्पायसी जर हवी असेल तर तुम्ही असं परत ॲड करू शकता। सो हे थोडंसं आपल्याला 2 मिनिटं याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थोडं पाणी ॲड करून, किंवा जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर थोडं गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता। आणि याला छान मी एक गोष्ट विसरली आहे ते सांगायची, की मी बॉइल्ड चण्याची पेस्ट याच्यामध्ये घातलेली आहे प्रोटीन वाढवण्यासाठी भाजीमधलं। सो त्यानंतर मशरूम घातले, मीठ घातलं की आपली भाजी बिलकुल रेडी आहे। याच्यामध्ये प्रोटीन पण आलं आणि भाजी खूप टेस्टी लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा।